गेल्या 15 दिवसापासून सीबीआयचं पथक लातूरात तळ ठोकून बसलं असून या दरम्यान अनेक घडामोडी समोर आल्या. शहरातील 5 डॉक्टरांची चौकशी झाली असून काही विद्यार्थी आणि पालकांची देखील चौकशी झाली. या दरम्यान लातूरातील डॉक्टर मनोज शिरुरे यांनी प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी यांच्याकडून पेपर विकत घेऊन तो मोठेगावकरला विकला आणि मोठेगावकरने तो पेपर इतरांना विकला असल्याची देखील माहिती सीबीआय तपासात समोर आली. तर या प्रकरणी प्राध्यापक शिवराज मोठेगावकर याच्या मुलाने 10 दिवस आधीच पेपर वडिलांनी हातात दिल्याचं सांगितलं असून त्याला माफीचा साक्षीदार करण्यात येणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अनेक तथ्य आणि पुरावे आता समोर येताना पाहतायत आणि त्यासोबतच सीबीआयचा जो वाढता मुक्काम आहे तो लातूरातला अनेकांची धाकधूक वाढवताना दिसतोय. लातूर शहरातल्या विश्रामगृहामध्ये सीबीआयचं जे पथक आहे ते गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी मुक्कामी आहे आणि या पथकाने आतापर्यंत 5 डॉक्टरांच्या चौकशा केल्या, तर काही विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या देखील चौकशा केल्यात. दरम्यानच्या काळामध्ये प्राध्यापक शिवराज मोठेगावकर याला आणखीन 1 दिवसाची सीबीआय कोठडी जी आहे ती मिळालेली आहे. आणि त्यासोबतच जर पाहायला गेलं तर सूत्रांच्या माहितीनुसार मोठेगावकरांचा जो मुलगा आहे त्या मुलाने स्पष्ट कबुली दिली आहे की 10 दिवस अगोदर त्याच्या वडिलांनी म्हणजे शिवराज मोठेगावकर यांनी त्याच्या मुलाला नीट परीक्षेचे सगळे जे पेपर आहेत ते दिले होते. फुटलेले पेपर त्याला दिले होते. केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी या तिन्ही पेपर त्या मुलाला दिले होते अशी कबुली सीबीआयला त्याच्या मुलाने दिलेली आहे. त्यामुळं सीबीआयनं त्याचा कबुली जबाब नोंदवून त्याला माफीचा साक्षीदार करण्याचं या ठिकाणी माहिती जी आहे ती समोर येत आहे. आणि त्यासोबतच इतर माहिती जर पाहायला गेलं तर डॉक्टर मनोज शिरुरे ज्या ह्या प्रकरणामध्ये सीबीआयनं त्याची चौकशी केली होती त्या मनोज शिरुरे आणि डॉक्टर कुलकर्णी याचे संबंध होते आणि प्राध्यापक कुलकर्णी पी.व्ही. कुलकर्णी याने याच्याकडनं डॉक्टर मनोज शिरुरे यांनी जे आहे ते नीट पेपर विकत घेतला होता आणि त्यानंतर एक मोठा मासा त्यांना हवा होता म्हणून शिरुरेकडनं मोठेगावकरांनी तो नीट पेपर 12 ते 15 लाखामध्ये विकत घेतलेला होता. आणि या विकत घेतलेल्या पेपरनुसार मोठेगावकरने अनेकांना हा पेपर 10 ते 12 लाखांमध्ये 15 लाखांमध्ये विकला आणि त्या विकलेल्या जो विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी त्यांच्या संबंधित लोकांना तो पेपर पुढे विकला असल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. तुर्तास जर मोठी बातमी जर यामध्ये पाहायची असेल तर प्राध्यापक शिवराज मोठेगावकर याच्या मुलाने स्वतः कबुली दिल्यानंतर त्याला माफीचा साक्षीदार करण्यात येणार असल्याची माहिती देखील सीबीआयच्या सूत्राकडून मिळते आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.